पडद्यामागे भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा सुरू असल्याची माहिती. मुंबई मनपातील 2017 सालची भरपाई ठाकरे भाजपला करून देणार का याकडे लक्ष. नगरसेवकांची फाटाफूट टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंची मुंबईत धावाधाव. नवनिर्वाचित नगरसेवकांचा आजच गट स्थापण्याची शक्यता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंमध्ये गुप्त बैठक. उल्हासनगर आणि केडीएमसीतील सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाल्याची माहिती. कल्याण डोंबिवलीत सेना भाजपकडून ठाकरे बंधूंचे नगरसेवक फोडण्याची रणनीती. 2 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात तर ठाकरेंचे 9 नगरसेवक अज्ञात स्थळी गेल्याची खात्रीलायक माहिती. उल्हासनगरमध्ये वंचितच्या 2 नगरसेवकांची शिवसेनेला साथ. आता सेना भाजपकडे 38 असे समसमान नगरसेवक. बहुमतासाठी हवाय 40 जणांचा पाठिंबा. इतर पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष. त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत. शिंदेंचा ठाकरेंना सूचक इशारा. तर महायुतीचा महापौर होताना अनेक जण नॉट रिचेबल असतील. सामंतांच्या वक्तव्यानं सस्पेन्स वाढला. एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. महापालिका निवडणुकीत मंत्र्यांकडून अपेक्षित यश न मिळाल्यानं काहींचे पत्ते कट होणार. पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता. संभाजीनगरात मैफलमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावरती उधळले पैसे. 33 नगरसेवक निवडून आल्याच्या जल्लोषामध्ये पैशांची उधळण. नागरिकांकडून संताप व्यक्त. यूपीतील बुलडोझर राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. नागपूर दंगलीतील आरोपी फहीम खानचं सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान. तुम्ही एका फहीम खानला खोट्या आरोपात अडकवलं, पण 6 फहीम निवडून आलेत, असाही इशारा. भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक. भाजप आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप. पोलिसांनी लाठीमार करून पांगवलं. सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषदेसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होताच भाजपमध्ये राजीनामा सत्र. 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. नारायण राणेंनी केली होती घोषणा. नाशिकच्या मालेगाव मनमाड रोडवर भीषण अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू. खासगी बस आणि पिकअपची जोरदार धडक. इंदूर वनडेत विराट कोहलीच्या झुंजार शतकानंतरही टीम इंडियाचा पराभव. न्यूझीलंडची टीम इंडियावर 41 धावांनी मात. 38 वर्षांमध्ये किवींनी भारतात पहिल्यांदाच वनडेत मालिका विजय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.